सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात आज कुणाच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय लाभदायक राहणार आहे. नोकरीमध्ये प्रभाव वाढणार आहे. एखाद्या प्रभावी वरिष्ठ व्यक्तीचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे. आज काही शारीरिक कष्ट तुम्हाला होऊ शकतात. आज तुमचे विरोधक सक्रिय राहतील. आज एखादं धोकादायक आणि जामीन राहण्याचं काम टाळा. आज महागडं सामान जपा. विवाहाचे प्रस्ताव येतील. लेखन वाचन यामध्ये तुम्ही रुची घ्याल. एखाद्या दूरच्या प्रवासाचं नियोजन तुम्ही कराल. आवडीच्या भोजनाचा तुम्ही आनंद घ्याल. वरिष्ठांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. मेष राशीच्या लोकांना आज जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. प्रकृती तुमची थोडी नरम राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात तुम्ही आज पार्टी किंवा पिकनिकचं नियोजन कराल. तुमचा प्रवास संस्मरणीय राहील. बौद्धिक कार्यामध्ये तुम्ही यश मिळवाल. व्यापारामध्ये वृद्धी होईल. नोकरीमध्ये कामाचं कौतुक होईल. आवडत्या भोजनाचा तुम्ही आस्वाद घ्याल. शेअर बाजार म्युच्युअल फंडात मनासारखे लाभ होतील. ईर्षेखोर लोकांपासून तुम्ही सावध राहा. रोजगार मिळवण्यासाठीचे प्रयत्न तुमचे यशस्वी होताना दिसत आहेत. अप्रत्यक्ष लाभ होतील. सट्टेबाजी लॉटरीपासून मात्र दूर राहा. व्यवसायानिमित्त केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. एखाद्या मोठ्या समस्येपासून तुमची सुटका होईल. उत्पन्नामध्ये वृद्धी होईल. व्यवसायानिमित्त केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. एखाद्या मोठ्या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते. उत्पन्नामध्ये वृद्धी होईल. कौटुंबिक चिंता तुमच्या दूर होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू सांभाळा. अनावश्यक तुमची चिडचिड होईल. वसुलीचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रवास चांगला राहील. मित्रांचं सहकार्य मिळेल. व्यवसाय देखील चांगला राहील. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मार लागण्याचे किंवा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. अनावश्यक खर्च देखील होतील. कनिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. काही अप्रत्यक्ष खर्च तुमच्या समोर येतील आणि कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आरोग्य कमकुवत राहील. एखादा महत्त्वाचा निर्णय घाई गडबडीमध्ये घेऊ नका. व्यवसाय चांगला राहील. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. वाईट संगतीपासून तुम्ही दूर राहा, अन्यथा आर्थिक नुकसान होईल. एखाद्या व्यवहारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जुने आजार डोकेवर काढतील. दुःखद बातमी मिळू शकते, त्यामुळे थोडं धैर्य ठेवा. धोकादायक कामं आणि जामीन राहणं टाळा. कौटुंबिक चिंता वाढेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रतिस्पर्धा वाढेल. जमीन आणि घरासंबंधीच्या योजना मार्गी लागतील. उत्पन्नामध्ये वाढ होईल. रोजगार शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आज नशीब तुम्हाला साथ देईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. दृष्ट लोकांपासून तुम्ही सावध राहा. देवाणघेवाणीतूनही तुम्ही सावध राहा. शारीरिक कष्ट होतील. कुटुंबामध्ये ताणतणाव राहील. आनंदाची बातमी मिळेल आणि तुमचा थोडा आत्मविश्वासही वाढेल. तुम्हाला आज भावांचं सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घ्याल. व्यवसाय आज चांगला राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज विष्णू मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज रोजगार प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिक यात्रा दीर्घकाळ चालू शकते. अप्रत्यक्ष काही लाभ होतील. आज जुगार सट्टा आणि लॉटरी यापासून दूर राहा. एखाद्या मोठ्या समस्येतून तुमची सुटका होईल. वसुलीचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिक यात्रा फलदायी ठरतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यापार आणि व्यवसायामध्ये लाभ होतील.
आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना कपडे आणि अन्न दान करावं. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही रुची घ्याल. पराक्रम आणि प्रतिष्ठेत वृद्धी होईल. एखाद्या प्रभावी व्यक्तीची आज भेट होईल. व्यापार आणि व्यवसाय लाभदायक राहील. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल. तीर्थयात्रांचं नियोजन होईल. लाभाच्या संधी मिळतील. व्यवसाय चांगला राहील आणि सुखाच्या साधनांवरती खर्च होईल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आळस करू नका, मार लागू शकतो किंवा एखादा आजारही होऊ शकतो. तुमच्या कामाचा आज विरोध होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खायला द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज दुरून शुभ वार्ता मिळणार आहे. आज कौटुंबिक मित्र आणि नातेवाईक पाहुणे बनून घरी येतील. आज तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेवा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय चांगला राहील. आळस करू नका आणि वाईट लोकांना ओळखा. आरोग्य कमकुवत राहू शकतं. वादामुळे त्रास होईल. आज वाहन आणि यंत्रांचा वापर करताना निष्काळजीपणा करू नका. वृश्चिक राशीच्या लोकांना आज काही अपेक्षित कामामध्ये अप्रत्यक्ष अडथळे येतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीवरून तुम्हाला चिंता सतावेल. एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीमुळे तुमच्या मनाला धक्का लागेल. धोकादायक काम, जामीन राहणं यापासून तुम्ही दूर राहा. उत्पन्न तुमचं सुरू राहील. दूरवरून एखादी दुःखद बातमी येईल, त्यामुळे धैर्य ठेवा. आज तुम्ही नवीन आणि आर्थिक योजनांवरती काम कराल. कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. व्यावसायिक संबंध जोडले जातील. वेळेचा सदुपयोग कराल. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. तुम्हाला आज डोळ्यांचे विकार थोडे सतावतील. कायदेशीर अडचणी देखील वाढतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खायला घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या व्यक्तीची वर्तणूक अपमानकारक वाटू शकते. नवीन योजना तुम्ही आज बनवाल. कार्यस्थळी काही बदल करण्याचा विचार तुम्ही कराल आणि व्यवसाय देखील चांगला राहील. डोळ्यांना इजा किंवा आजार होऊ शकतो, त्यामुळे याची काळजी घ्या. कठोर बोलणं टाळा. प्रकृती कमजोर राहील. अप्रत्यक्ष खर्च होतील. कर्ज घ्यावं लागू शकतं. आरोग्याचा पाया कमकुवत राहील, त्यामुळे कोणत्याही वादामध्ये गुंतू नका. चिंता आणि ताणतणाव राहील. अपेक्षित कामामध्ये विलंब होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऐश्वर्य आणि इतर काही साधनांवरती तुमचा खर्च होऊ शकतो. धनप्राप्तीचे मार्ग सोपे होतील. प्रवास चांगला राहील. व्यवसाय लाभदायक होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल. भावासोबत काही मतभेद असतील तर ते दूर होतील आणि परिस्थिती अनुकूल होईल. तीर्थयात्रेवर जाण्याचं नियोजन तुम्ही करू शकता. सत्संगाचा लाभ घ्या. चिंता ताणतणाव थोडे राहतील. धनप्राप्ती मात्र सोपी होईल. जमीन, घर, दुकान, फॅक्टरी इत्यादी खरेदीच्या योजना तुम्ही आज बनवाल. रोजगारामध्ये वृद्धी होऊ शकते. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करावं. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज वाहन आणि यंत्राचा वापर करताना सावध राहा. एखादा धोकादायक आणि कोणाला तरी जामीन राहण्याचं काम टाळा. जुना आजार डोकं वर काढू शकतो आणि वादाला प्रोत्साहन देऊ नका. व्यवसाय तुमचा चांगला चालेल. उत्पन्नामध्ये निश्चितता राहील. आज तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका. शंकेमुळे आज एखादी मोठी चूक होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या कामाच्या वेळी थोडेसे सावध राहा. जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. संबंध सुधारतील आणि प्रसन्नता राहील. व्यवसाय चांगला चालेल. प्रकृती नाजूक राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पांढरी वस्तू दान करावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतले आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे.
मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडू दे. धन्यवाद.